46 सेकंद आणि 56 टाके. म्हेत्रे वस्तीमध्ये काल एक गंभीर घटना घडली. एका 4 वर्षीच्या चिमुकलीवरती 7-8 कुत्र्यांनी 46 सेकंद हल्ला केला आणि ती मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. अगदी 46 सेकंदात नागरिकांनी तिथं धाव घेतली आणि तिला वाचवलं. त्याच्यामुळे त्या मुलीचा जीव वाचलेला आहे. पण या सगळ्या घटनेवरती आज त्या मुलीला खूप जास्त वेदना सहन कराव्या लागतायत. त्याबाबत त्या मुलीच्या वडिलांशी आणि नगरसेविका संगीता ताम्हाणे यांच्याशी आपण संवाद साधूया. त्या चिमुकलीसोबत ती घटना घडली, तिच्या वडिलांशी आता आपण बोलणार आहोत. क्या बताएंगे आप कि कहाँ थे आप और कैसे हुआ ये सब? मैडम मेरा नाम गिरधर मिश्रा है। मैं मैत्रेय बस्ती में श्री राम हाउस सोसाइटी में मैत्रेय चाल में रहता हूँ। मैडम एक्चुअली मैं 9 तारीख को सुबह मैं ड्यूटी को गया 9 बजे, तो मैं काम कर रहा था अपना। तो ये घर से करीब 12 बज के 30-35 मिनट में मेरे को फ़ोन आया कि जल्दी वहाँ से चलो, तुम्हारे बच्ची को कुत्ते ने बहुत सारा जगह काट लिए हैं। तो एक फ़ोन आया तो मैं तैयारी करने, फिर उसके बाद रूम मालकिन फ़ोन किया हैं, तो बोली भैया आप हॉस्पिटल निकलो, इधर से हम लोग भेज रहे हैं। रूम मालकिन का ड्राइवर और मेरी वाइफ और मेरा भतीजा मेरी बच्ची को लेकर गए आकुड़ी हॉस्पिटल में। उसका पहला डोज लगा और उधर से उन्होंने कागज़ वगज बना के रेफ़र करके वाईसीएम को भेज दिया। वाईसीएम भेज दिया, वहाँ पे उन्होंने थोड़ा डॉक्टर नहीं थे, इमरजेंसी में डॉक्टर कहीं कोई दूसरा जगह गए थे। वहाँ से 3 बजे तक हमको मतलब एक घंटा तक हम लोग को आधा एक घंटा वेट करना पड़ा। उसके बाद ले गए उसको ड्रेसिंग रूम में, उसका साफ़ सफाई किया, टाका लगा है करीब कितने टाके हैं? वही 56 है, 56। और अभी आपकी मतलब जो प्रशासन है उनसे आपकी क्या मांग है कि ऐसा मतलब यहाँ के अभी कुत्तों को तो पकड़ के लेके गए हैं, बट अब आपकी और क्या मांगे हैं? इधर मेरे को एक भी कुत्ता दिखना नहीं चाहिए। ऐसे डेंजरस मतलब राक्षसी प्रवृत्ति के कुत्ते हैं, ऐसे नहीं कुत्ते चाहिए। जो इंसान खा रहा है खिला रहा है उसी को तुम काट ले रहे हो। ये कहाँ कौन से किताब, कोई जानवर भी ऐसा नहीं करता है। तो ये जो है ना कुत्ते, ये पूरे पागल से हो गए हैं। आज परसों के दिन संडे के दिन मेरे लड़की को काटा, कल एक आदमी को काटा, बहुत सारे अभी वीडियो वायरल हो रहा है। कल भी एक आदमी को काट लिया था। तो उन्होंने वहाँ से हॉस्पिटल से आया था और मेरी रूम मालकिन और ये सर क्या नाम है, सर आए करीब कितना 10-10:30 बजे रात को। ये PCMC वाले कुत्ते पकड़ने वाले को 2 को लेकर रात में कुत्ते पकड़वा रहे थे। और जब से ये हादसा हुआ है तब से ये सर हमारे घर पे बरोबर आ रहे हैं बच्चे का हाल समाचार लेने के लिए। और मालकिन भी है अपना बरोबर फ़ोन पे फ़ोन कर रही है, हाल समाचार ले रही है। और कल एक को कौन से नगर सेवक आए थे सर, और ये मैडम आई थी, इन्होंने आया जो हेल्प की करने। कब से रहते हो आप इस एरिया में? मैं इधर मैडम बहुत साल से। इससे पहले कभी ऐसा कुछ? ऐसा कुछ नहीं हुआ था। हम करीब सर मैडम 15 साल से इधर है, 5 साल से इधर है, बाकी 10 साल उधर है मैत्रेय चाल में। ये गणेश मैत्रेय चाल है, वो श्री राम गजानन। अभी कैसी है आपकी बेटी? मतलब अभी मेरी बेटी का जो केस है मैडम नॉर्मल है, जो चोट लगा है सब बाहर से लगा है, अंदरूनी चोट नहीं है, मतलब शरीर के अंदर बॉडी के अंदर नहीं है। नगरसेविका संगीता ताम्हाणे आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल, ही एवढी गंभीर घटना घडली म्हेत्रे वस्तीमध्ये, तुम्हाला माहिती मिळाल्या तुम्ही लगेच पोहोचला असाल, पण ह्याबाबत आता तुम्हाला काय वाटतं, तुमची काय प्रतिक्रिया? नमस्कार, मी संगीता प्रभाकर ताम्हाणे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 1। आज ही एवढी दुर्दैवी घटना घडलेली आहे की आज चिमुरडीवर 7 ते 8 कुत्र्यांनी इथं त्यांना चावा घेतलेला आहे आणि एवढा जबर चावा घेतलेला आहे का त्या मुलीला जवळजवळ 60 ते 65 टाके पडलेले। आम्ही वारंवार ही तक्रार पालिकेला केलेली आहे। आज जे 2 अधिकारी आहेत, ह्या अधिकाऱ्याला आहे ना वारंवार सांगून पण गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी झालेले आहेत। माझं असं म्हणणं आहे की ह्या जर आठवड्यामध्ये आमच्या ह्या भागातली कुत्री जर नाही उचलली तर मी ही कुत्री ह्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडवल्याशिवाय राहणार नाही आहे। आज ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी जी डॉगची गाडी आली त्यावेळेस माझे सगळे जे
म्हणजे कार्यकर्ते माझे सर्व, हे कार्यकर्त्यांनी रात्रीच्या 10 ते 11, 12 वाजेपर्यंत ती कुत्री पकडण्याचं काम केलं. पण आज त्यामधली काही जी कुत्री सुटलेली आहे, त्याच कुत्र्यांनी आज परत एक जणाला चावा घेतलेला आहे. आणि आज चिंचवडची एक आत्ताच मला 5च मिनिटापूर्वी फोन आला आहे की मॅडम, त्या ठिकाणीही एक कुत्रं असं आहे का ते वारंवार सर्वांना चावते, तरी पण ते कुत्रं उचलून अधिकारी नेत नाही. मग ज्यावेळेस आपल्या महापौरांनी सांगितलं प्रत्येक प्रभागामध्ये एक तुम्ही कुत्रं ठेवण्यासाठी कोंडवाडा करा, आता कोंडवाडा म्हणते मी, तो कोंडवाडा करा, पण त्या ठिकाणीही अजून त्या अधिकाऱ्यांनी काही पाऊल उचललेले नाही. तर आमचा यासाठी तीव्र असा निषेध असणार आहे. आज जर ह्यांनी आमच्या प्रभागातली, माझ्याच प्रभागातली नाही, आज ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास होतोय त्या ठिकाणची जर कुत्री नाही उचलली तर मी ते ह्या कुत्र्यांना आमच्या स्वतःच्या खर्चाने आणून ह्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या मुलीला नक्कीच आम्ही न्याय मिळवून देणार आहे, एवढंच बोलते. ह्यापूर्वी अशा कोणत्या घटना घडल्या होत्या का ह्या वस्तीत किंवा कुठे? ह्यापूर्वी आपल्या टावर लाईनीला 2018ला अशीच घटना घडलेली होती. आज एक भाजीवाल्याची मुलगी होती, त्या मुलीला पण पूर्ण असंच कुत्र्यांनी फाडलेलं होतं. तेव्हापासून आम्ही प्रत्येक वेळेस ह्या अधिकाऱ्यांना फोन करतो, पण हे अधिकारी आहे ना फोनच उचलत नाही आहे. एवढं निगरगट्ट अधिकारी येते. त्यामुळं आम्ही हा विषय पालिकेत नेऊन ह्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही मागणी मी नक्कीच करणार आहे. घडलेल्या घटनेबाबत आपण नागरिकांचंही मत जाणून घेऊयात. काय सांगाल, किती वेळामध्ये ही संपूर्ण घटना घडली आणि किती वेळात तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं? परवाच्या दिवशी दुपारच्या सुमारास 12-1च्या सुमारास या ठिकाणी ही घटना घडली. ती मुलगी झाडाची पानं तोडण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर आली. 7 ते 8 कुत्र्यांनी तिच्यावरती जीवघेणा हल्ला केला. ती अक्षरशः गंभीररित्या जखमी झाली. आजूबाजूच्या मागच्या बिल्डिंगमधल्या आणि आजूबाजूला तिचा आवाज ऐकून लोकांनी तिच्याकडे धाव घेतली. त्यामुळे ती मुलगी त्याच्या तोंडातले 46 सेकंद कुत्रे तिचे लचके तोडत होते. एवढी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे. आम्ही दानींच्या माध्यमातून असेल, आमच्या माध्यमातून असेल, सर्व नागरिकांच्या तक्रारीच्या माध्यमातून असेल, प्रत्येक वेळेस जे पशुवैद्यकीय अधिकारी दगडे साहेब असतील, संदीप खोत साहेब असतील, यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहे. इथले SI असतील त्यांच्याकडे पण तक्रारी केलेल्या आहे. परंतु ह्यांच्याकडं तुटपुंजी माणसं आहेत या ठिकाणी कामं करण्यासाठी, आणि ते कामं करतात का नाही करतात हे पण नक्की माहीत नाही. या ठिकाणी येतात, कुत्रा पकडला म्हणून सांगतात, तो कुत्रा पकडून संध्याकाळी परत दुसरे एका कुत्र्यासोबत 10-10 कुत्रे आणून एका ठिकाणी सोडतात. त्यामुळे यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि आजूबाजूला या ठिकाणी चिकन मटनची दुकानं आहे, चायनीजची दुकानं आहे, त्या दुकानांवाले लोक यांना खायला टाकतात आणि हे मांस खाऊन आज लहान मुलींचं मांस तोडायला या कुत्र्यांची मदत गेलेली आहे. आम्ही प्राणीप्रेमी आहोत. आमच्या घरी आम्ही शेतकरी आहोत. आमच्याकडं बैल, गाया, म्हशी, कुत्रे आम्ही पण पाळतो. परंतु असे हिंसक कुत्रे समाजात असणं हे खूप दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना केल्या पाहिजे. जर अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती उपाययोजना नाही केल्या तर आम्ही नानींच्या माध्यमातून असेल, आमच्या सर्व नागरिकांच्या सोबत घेऊन जाऊन स्वखर्चाने सगळी कुत्री जमा करू आणि अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जरी सांगून नाही ऐकलं, ह्यांच्या घरी, ह्यांच्या जेव्हा मुलांना चावतील त्यावेळेस ह्यांच्या लक्षात येईल, त्यांच्या घरी आम्ही सोडण्याचं काम नक्कीच करू. एक नागरिक म्हणून किती भीती वाटते? आज आपलं मूल घराबाहेर पडलं, लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसाला सुद्धा कुत्रं चावू शकतं. घराबाहेर पडलेला माणूस सुखरूप परत येईल की नाही ह्याची पण खात्री वाटत नाही. किती भीती वाटते किंवा काय वाटतं एकंदरीत? नाही, नक्कीच या गोष्टीची 100% भीती वाटते. आज मलाही छोटी मुलगी आहे किंवा आजूबाजूला मी पाहतो या ठिकाणी समाजामध्ये अनेक लहान मुलं असतात. 4-4, 5-5 वर्षाच्या मुलांवरती, 10 वर्षाच्या मुलांवरती, वृद्ध माणसांवरती हे कुत्रे हल्ले करतात आहे. किंबहुना गाड्यांच्या, टू व्हीलरच्या मागं लागतात आहे आणि त्या टू व्हीलरच्या मागं लागल्यामुळं घाबरून लोक गाडी पळवतात आणि ती गाडी स्लिप होऊन त्यांचे अपघात होतात. त्यामध्ये कुणाचा जीव जाऊ शकतो. आता जर आजूबाजूच्या लोकांनी जर त्या मुलीच्याकडे धाव घेतली नसती तर तिचा जीव 1 मिनिटासाठी गेला असता. 46 सेकंद ते कुत्रे तिचा लचका तोडत होते. अक्षरशः तिला 60-65 टाके पडलेले आहेत. आम्ही तिची परिस्थिती, तिची जी अवस्था आहे ती जवळून पाहिलेली आहे. अक्षरशः अंगाचा थरकाप होईल एवढी रक्ताच्या थारोळ्यात ती मुलगी बेशुद्ध होऊन पडली होती. आता तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? आमचा हाच प्रश्न तुमच्या माध्यमातून असेल. लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई करावी. फक्त कागदोपत्री आणि दाखवण्यापुरतं ह्याच्यावरती काम करू नये. ह्याच्यावरती ठोस पावलं उचलली पाहिजे. कोंडवाडे नक्कीच करा. महापौरांनी ज्या प्रकारे पहिल्या जीबीमध्ये ज्यावेळेस नगरसेवक निवडून आलेत त्यावेळेस पहिल्या जीबीमध्ये जी सूचना केलेली आहे, प्रत्येक प्रभागात एक कोंडवाडा करा आणि त्याच्यामध्ये या कुत्र्यांना नेऊन ठेवा आणि त्यांची व्यवस्था करा. आम्ही कुत्र्यांना मारण्याबद्दल, त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण विरोधात आहोत.
कोंडवाडा करून त्या कुत्र्यांची त्या ठिकाणी व्यवस्थित निगा राखली जावी अशीच आमची मागणी आहे. परंतु अशा प्रकारे जर बाहेर हे कुत्रे सोडले तर प्रत्येक वेळेस नागरिकांना चावा घेणार आणि नागरिकांना चावा घेतल्यावर त्यांच्यावर हल्ला झाल्यावरच प्रशासन जागा होणार आहे का? आज मी परवाच्या दिवशी इशारा दिला होता, जर हे कुत्रे 1-2 दिवसामध्ये पकडले गेले नाही तर तुमच्या केबिनमध्ये आणून सोडल. त्याच्यानंतर लगेच दखल घेऊन यांनी 2 दिवसामध्ये कुत्रे पकडायची मोहीम चालू केली. मग इथून मागे काय झोपले होते का? आता सर्व कुत्री ज्यांनी हल्ला केला ती सगळी ताब्यात आहेत? नाही, संपूर्ण कुत्रे ताब्यात नाही. ह्याच्यामधले 50% कुत्रे अजून पण रोडच्या बाहेर फिरतात आहे. काय त्या कुत्र्यांना पकडण्यासाठी उपाययोजना यांनी चांगल्या प्रकारे केल्या पाहिजे. कारण काय होतं, गाडी येते आणि कुत्रे पळून जातात. त्यांना वास वगैरे येत असेल त्या गोष्टीचा, त्यामुळे कुत्रे पळून जातात. ह्यांनी काहीतरी उपाययोजना करून चांगल्या एखादा कन्सल्टंट ज्या बाकीच्या कामांना फुकटचा नेमतात, तर ह्या कुत्रे पकडण्यासाठी एखादा चांगला कन्सल्टंट नेमा आणि त्याच्यातून ते कुत्रे कसे पकडले जाईल आणि लवकर ते कॅच होतील अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावा, एवढी आमची नागरिकांच्या वतीने मागणी आहे. नागरिकांच्या मागणीवर आता प्रशासन किती लवकर पावलं उचलणार हे पाहण्यासारखं राहील.